म्युझिकमध्ये शालक निरंजन आदेश. आज आपण आहोत तीर्थक्षेत्र पूस या गावी. आता हे पूस जे क्षेत्र आहे ते आहे अंबाजोगाई याच्याजवळ. तुम्ही चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी पाहिलेलं आहे की घरामध्ये आमच्या 3 पिढ्यांपासून देवी ही आलेली आहे. जशा आमच्या आजी स्वर्गीय पद्मावतीबाई, त्यांचं नाव सुद्धा पद्मावतीच होतं आमच्या आजीचं. तर आईसाहेबांचा आशीर्वाद आमच्या आजीला होता. त्या अनुषंगाने 3 पिढ्यांमध्ये ही सेवा चालत गेली. बगलामुखीची कृपा झाली आणि बगलामुखीची मूर्ती आमच्या घरामध्ये सुद्धा स्थापित झाली. तर त्या अनुषंगाने आता जे दर्शन तुम्हाला मी घडवत आहे हे माता पद्मावतीचं दर्शन आहे. आईसाहेबांचं दर्शन घडवण्यामागे हेच उद्देश आहे की सर्व जणांपर्यंत देवीची महती पोहोचली पाहिजे. की खऱ्या अर्थी आपल्या हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये जे देवी देवता येतात, प्रत्येक देवी देवतेचं वर्णन कसं आहे, कोणते क्षेत्र तिथे आहेत. तर हे क्षेत्र सुद्धा स्वयंजागृत असे तीर्थक्षेत्र आहे जे खऱ्या अर्थी आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे, अनेक लोकांना माहीत नाही. परंतु चॅनलच्या माध्यमातून मी नक्कीच तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा जर अंबाजोगाई बीड या क्षेत्री आलात तर आवश्यकपणे माता पद्मावतीच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र पूस या ठिकाणी आवश्यकपणे यावे. आणि या देवीचं जे दर्शन करत आहात, ज्यांना आम्ही पदुवाई म्हणतो, लाडानी या पद्मावती माता आहेत, हे आमच्या पिढ्यांगत असलेले देवी आहेत. सर्वस्वी दर्शनाची कृपाशीर्वाद तुम्ही सुद्धा घ्या. जेव्हा आपण भगवंताच्या दर्शनासाठी आतमध्ये येतो तेव्हा कुठेतरी याचा भावार्थ असा आहे की येणाऱ्या प्रत्येक भक्तांनी हे खाली वाकून यावे, जेणेकरून देवतापुढे पण नतमस्तक व्हावे. अनुषंगाने अगदी छोट्याशा कमानीतून व्यक्तिरेखेंना आत येण्याची चालता आलेली आहे. या अनुषंगाने हा परिसर सुरुवात होतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्याच्यानंतर सर्वात प्रथम दर्शन जे होते ते म्हणजे लक्ष्मी नरसिंह यांच्या विग्रहासमोर असलेली ही श्रीवीर हनुमंतरायाची मूर्ती. हे पाषाणरूपी शिला आहे वीर हनुमंतांची, जी समोरासमोर अगदी भगवान लक्ष्मी नरसिंह यांना जणू बजरंगबली हे प्रणाम करत आहेत अशा मुद्रेमध्ये बजरंगबलीचे विग्रह तुम्ही इथे पाहू शकता. आपण आता नरसिंह देवस्थानाविषयी माहिती इथले जे पूजा आहेत त्यांच्याकडनं आपण घेऊयात. शंकर पार्वती नाच गाण्यामध्ये तल्लीन असताना पार्वतीचं राक्षसाने हरण केलं आणि त्याला मेंढी रूप धारण केलं. शंकर शांत झाल्यावर पाहतात तर पार्वती नाही आहे. त्यांनी विष्णूकडे गेले. विष्णूने नरसिंह अवतार धारण केला. नरसिंहाने बरोबर पार्वतीला मेंढी केली असं ओळखलं आणि मग शंकराला सांगितलं की तुम्ही मेंढा व्हा. शंकर मेंढा झाले. त्याच्यावर नरसिंह आरूढ झाले आणि या ठिकाणी जी मेंढीचा कळप चरत होता आणि जिथं पार्वतीला मेंढी केलं तर नरसिंहाने हात लावल्या पार्वती प्रगट झाली. मग देवाचा कसलाही दोष नसताना असं का केलं म्हणून नरसिंहानं स्वतःचं अंग खायला चालू केलं. डावा हात आणि डावा पोट थोडं थोडं खाल्लेलं आहे. नरसिंहानं स्वतःचं शरीर खायला चालू केलं. असं का पार्वतीला केलं म्हणून दोष नसताना. सर्व देव भयभीत झाले. ते नरसिंह लक्ष्मीकडे गेले आणि लक्ष्मींनी शांतीपाठ स्तवन केला. त्यानंतर नरसिंह शांत झाले. हे मंदिर 6व्या शतकातलं असून या मंदिराला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा उपशिखरं आहेत आणि एक मुख्य शिखर आहे. वैशाख महिन्यातील नवरात्रामध्ये नरसिंहाला उठीव अलंकार घातले जातात. त्याचप्रमाणे ते रीती श्री संत गोरोबा काकांचा यांचा वार्षिक यात्रा महोत्सव श्री संत गोरोबा काकांच्या मंदिर परिसरात भरतो. परंतु मुख्य कार्याचा कार्यक्रम या नरसिंह मंदिरातच होतो.